सुप्रभात मित्रांनो, आज आपला ब्लॉगचा तिसरा दिवस आहे, थर्ड व्हिडिओ. आणि आता सकाळचे वाजले आहेत, एक सेकंड, 1:20 झालेलं आहे. आपण त्या बस मारुतीच्या लाईनीसाठी निघालो आहे. खूप बेकार थंडी आहे. जी 1-2 तासाची जी पॉवर नॅप घेतली बस तेवढाच आहे. तर आतमध्ये जाऊन पण लाईनीत जाऊन झोपायचं आहे थोडा वेळ. म्हटलं 4 वाजता परत चालू होणार आहे. एवढी लाईन आहे. तर त्या लाईनीतून आपल्याला आतमध्ये जायचं आहे आणि तिकडे जाऊन पोचायचं. जरा हे सेटिंग लावलं, त्याला आम्ही कॉल करतो. चला आता आपण सकाळी भेटू. आपण त्या लाईनीमधून आपण आतमध्ये चालू. एंटर केलेलं आहे मंदिरामध्ये आणि हे बघू शकता, ते QR कोडवाला बँड दिलेला आहे आम्हाला VIP. सो आहे काय, आता आपण आतमध्ये एंट्री मारलेली आहे मंदिरात आणि दिस इज वॉट वी गेव बँड दिलेला आहे आणि VIP बँड आहे. सो आता आम्ही चाललो आहे, बघू आता. चलो. सो फायनली आता सकाळचे वाजलेले आहेत 3:30 आणि सकाळचे असतील ते राजा काय नाही चालतं आपलं. तर 2 तास लाईनीमध्ये बसून तर फायनली थोड्या वेळाने आता गेट ओपन होत आहेत बस मारुतीचे 4 वाजताचे. सो आपण आता लाईनीमध्ये उभे राहिलेलो आहोत. आता सर्व लाईन सुरू होते. तर 4 वाजता एक्झॅक्टली गेट ओपन होणार आणि मग आपण डायरेक्ट गणेश हॉलला बसणार आहोत, जे मंदिराच्या म्हणजे ज्योतिर्लिंगच्या एक्झॅक्ट समोर. सुप्रभात मित्रांनो, सकाळचे वाजलेले 3:30. आता आपण 2 तास लाईनीमध्ये उभं राहिलेलो. त्याच्यानंतरला आताही कुठेतरी लाईन सुरू झालेली आहे. आता आपण सर्व परत रांगेमध्ये उभे आहेत. सकाळी 4ची जी बस मारुतीची जो गेट ओपन होणार आहे, थोडा दिवस ओपन होईल आणि मग आपण मंदिरामध्ये एंट्री मारू आणि मानसरोवर गेटमधून आपली एंट्री होते इकडे. सो फार सो गुड. आणि मध्ये झोपायला ट्राय केलेला पण झोप काय लागत नव्हती. शेवटी आपण मंदिरात आहे. सो ठीक आहे, हो. आता महाराजांचे दर्शन होतील. बोले बाबा एकच सर्व नावांनी हाक मारतो. तू मध्ये का बोलतो? पंकज चालू आहे ते कशाला. हा घेईन व्हिडिओमध्ये. तो चला आता भेटू आपण. आता आरती घेतल्यानंतरला सकाळी 6 वाजता बाहेर पडणार आपण. 3 तासाची आरती आहे. सो भेटू. झालेलं आहे आणि खूप म्हणजे मन तृप्त करणारं. आणि जे आम्ही पाहिलं, जे म्हणजे ते ज्योतिर्लिंगला जे सजावट करत होते, ते सर्व गोष्टी आम्ही बघून डोळे पूर्ण तृप्त झाले आणि मन पूर्ण प्रसन्न झालेलं आहे. आणि म्हणजे इकडे येण्याचा जो प्रवास होता, तो मुंबई टू आम्ही जो केला उज्जैनपर्यंतचा प्रवास, तो पूर्ण वर्थ इट होता. आणि मी खरंच म्हणेन की सर्वांनी व्हिजिट केलंच पाहिजे. 12 ज्योतिर्लिंगपैकी उज्जैन एक आहे. बाकी सर्व ज्योतिर्लिंग पण केलेच पाहिजे, पण उज्जैनला नक्कीच या आणि एक छान अशी भस्म आरतीच घ्या. भस्म आरती घेतल्यानंतर तुम्हाला खूप असा
मन तृप्त होईल आणि थोडासा इनर पीस भेटेल. कारण जे लास्टला जे आरती होते जेव्हा ते डमरू आणि त्या सर्व गोष्टी वाजतात तेव्हा पूर्ण अंगाला काटा येतो, असा प्रसन्न असतो तो. खूप बरं वाटलं. आणि आता आम्ही निघालेलो आहोत. आता दर्शन घेतल्यानंतरला आता आपण आलो इथे नाश्ता करायला. ते चांगले चांगले समोसे आहेत, पोहे आहेत, जलेबी फाफडा आहे. आता चाय घेतले रखतो दादा, चाय घेतली. आणि आता असं आहे, एक मिनटं. सो आता आपण नाश्ता पार्सल घेतोय, रूममध्ये जाऊन आपण नाश्ता करतोय. कारण आमिर आपला रूममध्येच राहिलेला आहे. कारण नेचर्स कॉल आला त्याला, एमर्जन्सी सिच्युएशन, म्हणून आम्ही त्याला रूममध्ये सोडून आलो आहे. पण आम्ही इकडनं त्यासाठी नाश्ता आणि आम्ही सर्व एकत्र नाश्ता करणार आहोत रूममध्ये जाऊन. सो मजा येते. थंडी मजबूत आहे, 12 डिग्री सेल्सिअस आहे बघा, तोंडातून धुरं निघते. चलो मिळते. प्रसाद घेतलेला आहे तो दादाकडनं. आणि ही पार्किंगसाठी जागा आहे, लोकेशन आहे. इथे आपण आपली बाईक लावलेली आहे तिकडे. जसं मंदिराच्या इकडनं पहिला लेफ्ट मारायचा या शिखर दर्शनच्या इकडनं आणि मग इकडनं सर्व मंदिर. आता हिमांशू इकडनं जरा दारू घेतोय प्रसाद कालभैरवसाठी. वी आर ऑल्सो थिंकिंग द सेम, पण बघू पुढे कसं आहे. गाईस, सो आपण आता कालभैरव मंदिरला पोचलेलो आहोत. बघा तुम्हाला दर्शन दाखवलं, गेट दाखवलं ते. सो आपण आता पोचलेलो आहोत एंट्रन्स, मेकिंग द एंट्री. फायनली दर्शन झालेलं आहे आपलं कालभैरव महाराजांचं. पण खूप गर्दी होती आणि म्हणजे फटाफट घेत ढकलत होते आपल्याला. आणि एक गोष्ट असं आहे की म्हणजे आपल्या जिथे लालबागला जसं चालतं तसंच सेम टू सेम इकडं पण आहे. या पाया पडा फटाफट गर्दीमधून हाकलवला आम्हाला. पण एक चांगली गोष्ट होती, थोडासा म्हणजे 2 सेकंड्सचा टाईम भेटला मला आणि हिमांशू आणि आमच्या लोकांना. आम्ही थांबलो, फटाफट बघायला भेटलं मूर्ती जवळून थोडीशी. पण तेच ना, म्हणजे एवढं लांब येऊन पण अगर आपल्याला थोडासा टाईम भेटत नसेल मतलब नाही त्याचा. पण ठीक आहे, सो फार सो गुड, नो वरीज. दर्शन घेऊन आता आपण इकडनं परत आपल्या बॅक टू लोकेशनला चाललो आहे. थोडा आता इथे नाश्ता करू आणि विल गो. शॉपिंग चालू, शॉपिंग रुकना नहीं चाहिए बॉस. काय घेतो डमरू? सो आपण आता आलो आहे मंगलधाम मंदिरात. हे पाठीमागे जे तुम्ही बघू शकता हे मंगलधाम मंदिर आहे. आणि इकडे अशी मान्यता आहे की हा पूर्ण वर्ल्डचा एकच मंदिर आहे मंगलधाम. जिकडे कुणाच्या पत्रिकेमध्ये मंगल दोष असेल किंवा काही इतर कारण असतील ते इकडे येऊन ते पूजा करून ते क्लिअर होऊन जातं. सो आता आपण इकडे आलो आहे. च्या अगोदर आपण एक टेक्स्टाईल च्या दुकानात गेलेलो, हँडलूम टेक्स्टाईल होतं ते. तिकडे हाताने नक्षीकाम सर्व त्या साड्यांवरती किंवा ड्रेस पीसवरती गेलेले आहेत. सो मी, हिमांशू आणि आमिरने मम्मींसाठी घेतलेलं आहे आपल्या. मी माझ्या मम्मीसाठी साडी घेतली आहे 2 आणि सिस्टरसाठी एक ड्रेस पीस घेतली. खूप छान होतं आणि मी कॉन्टॅक्ट डिटेल्स देईन मी डिस्क्रिप्शनमध्ये. सो खूप छान आहे आणि इकडे आलो पाहिजे मंदिरात एकदा. आणि ते पाठीमागे अगर ह्या मंदिराच्या पाठीमागे मंगल घाट आहे जिकडे ते पूजाची सर्व गोष्टी होतात. सो आता आपण चाललो आहे मंदिरामध्ये. चलो गाईस, ज्या आपण मंगलनाथ मंदिरात होतो त्या मंदिराच्या पाठीमागे हे बघा नुसती पोपट आहे. झाडांना काही पानं नाहीत पण बघा नुसती पोपट आहे झाडावर. मस्त दृश्य आहे बघा, किती सारे पोपट आहेत बघा.
मस्त आहे. आता फक्त इश्यू असा आहे की यांना कॅरी कसा करून जायचं घरी, म्हणजे रूमवरती. सॉरी, कारण आमचा असा प्लॅन होता की डिनर करूनच जायचं, पण वी डोंट हॅव प्लॅस्टिक बॅग्स. विचारतो आम्ही एकाला, हो अगर भेटले तर आपण तिकडे तिच्याकडनं कॅरी करू. चांगलं आहे, काहीतरी इकडनं घेऊन जायला भेटतं, एक प्रसाद आठवण म्हणून फॅमिली मेंबर्ससाठी आणि मित्रपरिवारांसाठी. चलो. तो आता आपण ते उज्जैनचं कॉरिडॉर फिरून आपण आता आलेलो आहे एका रेस्टॉरंटला, आणि आता रेस्टॉरंटमध्ये वी आर हॅविंग अ डिनर. आणि डिनर झाल्यानंतर सॉरी आपण डिनर झाल्यानंतरला बॅक टू होम रेस्ट करायची. आणि सकाळी उद्या सकाळी 4 वाजता उठायचं आणि 5 वाजता आपल्याला निघायचं आहे टू मुंबई. आणि आपण हा आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करतोय. स्टार्ट करून गेलो तर भेटू उद्या सकाळी नवीन ब्लॉगमध्ये, दुसऱ्या ब्लॉगमध्ये. आणि चलो.